टेंभू तालुका कराड येथील धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी गेलेल्या युवतीचा धरणात बुडून मृत्यू। बुधवारी दिनांक 19 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास धरणाचा टप्पा क्रमांक 1 व ब जवळ ही दुर्घटना घडली। दरम्यान सुमारे 4 तासानंतर संबंधित युवतीचा मृतदेह आढळून आला। जुही घोरपडे राहणार कराड असे बुडालेल्या युवतीचे नाव आहे। ती मित्रांसोबत टेंभू धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी गेली होती। रंगपंचमी खेळत असताना युवतीसह तिच्या 2 सहकाऱ्यांचा पाय घसरल्याने ते धरणाच्या पाण्यात पडले। त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या इतर मित्रांनी पाण्यात पडलेल्या दोघांना वाचवले। मात्र जुही घोरपडे ही युवती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली, त्यामुळे तिला वाचवण्यात मित्रांना अपयश आले। घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। टेंभू ग्रामस्थांसह कराडमधील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतल्याने धरण परिसरात गर्दी झाली होती। पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने संबंधित युवतीचा शोध सुरू केला। सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर युवतीचा मृतदेह आढळून आला। या घटनेची नोंद कराड तालुका पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड। आज सकाळी 12:15 वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की टेंभू प्रकल्प याच्या कॅनॉलमध्ये एक मुलगी वाहून गेलेली आहे। त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो। त्या ठिकाणी माहिती घेतली असता काही 12वीची परीक्षा झाल्यानंतर एका क्लासचे विद्यार्थी त्या ठिकाणी फोटो वगैरे काढण्यासाठी आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी गेले होते आणि ते रंग खेळल्यानंतर रंग धुण्यासाठी त्या कॅनलच्या पाण्याजवळ गेले असता त्या मुलीचा पाय घसरला आणि ती पाण्यामध्ये पडली आणि त्या पाण्यामध्ये मग त्यांनी भरपूर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते काही सापडली नाही। त्याच्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कॅनल वगैरे बंद करण्यात आला आणि त्या मुलीचा शोध घेतला असता जवळपास 3-4 तासाच्या शोधानंतर ती मुलगी टेंभू प्रकल्पाचा टप्पा नंबर 2 जो आहे त्या बोगद्यामध्ये ती मुलीचा बॉडी मिळून आलेली आहे। ती ताब्यात घेऊन आता आम्ही कॉटेज हॉस्पिटलला आणलेले पुढील कारवाई करत आहोत।